Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English. Poem 1.1 It's a small word. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये इट्स अ स्मॉल वर्ड या पोएमचे आपण इंग्लिश वर्कशॉप म्हणजेच क्वेश्चन आणि आन्सर्स या ठिकाणी लर्न करत होतो. तर मागील व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे तीनही क्वेश्चन या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेले आहेत. आज आपण क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी लर्न करणार आहोत. क्वेश्चन नंबर 4 द पोएम सेज अँड अ स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. या कवितेचं आपल्या लक्षात येतं की मैत्री ही किती महत्त्वाची असते आणि प्रत्येकजण हा मैत्रीमध्ये आनंदाने मैत्री ही टिकवत असतो आणि प्रत्येकाने ती टिकवली पाहिजे. गिव्ह एक्झाम्पल ऑफ अदर ॲक्शन्स. याच एक्झाम्पलप्रमाणे वेगवेगळ्या ॲक्शन ऑर गेस्चर, वेगवेगळ्या कृती आणि हावभाव दॅट मीन द सेम इन ऑल पार्ट्स ऑफ वर्ल्ड. असे काही वेगवेगळे हावभाव असतात, अशा काही वेगवेगळ्या कृती असतात की ज्यामधून आपण आपल्या काही गोष्टी या व्यक्त करत असतो. गिव्ह 3 एक्झाम्पल ऑफ गेस्चर ऑफ ॲक्शन दॅट हॅव स्पेसिफिक मिनिंग ओनली इन अ सर्टन रिजन. आपण आपल्या या गावाकडे, या राज्यात वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या गोष्टी या वेगवेगळ्या हावभावावरून व्यक्त करत असतो. तर ते कोणकोणते हावभाव आहेत, कोणकोणत्या कृती आहेत हे या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचे आहे. वन सच एक्झाम्पल वुड बी द थम्स अप साईन. त्यांनी एक एक्झाम्पल दिलेले थम्स अप. तर हे जे साईन आहे, हे साईन या ठिकाणी दाखवून आपण त्या ठिकाणी थम्स अप या चिन्हामधून काय व्यक्त होतं, कोणती ॲक्शन या ठिकाणी व्यक्त होते, कोणतं गेस्चर हावभाव या ठिकाणी व्यक्त होतं हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. मग तुम्ही इथे पाहू शकता की थम्सअप, थम्सअपचा अर्थ काय होतो? टू रेज युअर थम्सअप. या ठिकाणी आपण असा अंगठा दाखवतो, अंगठा दाखवणे याला म्हणतात थम्सअप. मग द साईन शोज दॅट समथिंग हॅज बीन ॲक्सेप्टेड ऑर ॲग्रीड. थम्सअप हे साईन ज्यावेळेस दाखवतो त्याचा अर्थ होतो की तुम्ही जी गोष्ट मला सांगत आहात त्या गोष्टीशी मी ॲग्री आहे, सहमत आहे. इट ऑल्सो शोज दॅट इट इज अ सक्सेस. आणि हे जे साईन आहे थम्सअपचं, तर हे आपल्याला सक्सेस म्हणजे यश, आपण यशस्वी आहो या ठिकाणी हे दाखवण्यासाठी आपण थम्सअप हे साईन यूज करत असतो. अशा प्रकारे हे थम्सअप साईन आहे. त्यानंतर नेक्स्ट साईन आहे, या ठिकाणी व्ही आकार दाखवला आहे आणि व्ही आकारचं साईन म्हणजेच आपण या ठिकाणी 2 बोटं या ठिकाणी दाखवतो. हे 2 बोटं आपण विजय झाला, एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये आपण विजयी झालो त्यावेळेस ही 2 बोटं आपण दाखवून त्या ठिकाणी हावभाव व्यक्त करतो की आम्ही या कॉम्पिटिशनमध्ये विजयी झालो. रेजिंग इंडेक्स अँड मिडल फिंगर लाईक साईन व्ही टू एक्सप्रेस विक्ट्री ऑर सक्सेस. आपण आपल्या कॉम्पिटिशनमध्ये कशाप्रकारे विजय मिळवला, कशाप्रकारे विजयी झालो हे हावभाव व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी 2 बोटं म्हणजे व्ही आकाराचं जे साईन असतं हे या ठिकाणी आपण साईन दाखवून आम्ही या ठिकाणी विजय मिळवला आहे ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो. त्यानंतर नेक्स्ट साईन आहे शेक हँड. शेक हँड म्हणजे 2 व्यक्तींनी एकमेकांच्या हातात हात घेणे. टू टेक समबडी हँड अँड मूव इट अप अँड डाऊन ॲज अ वे ऑफ सेईंग हॅलो ऑर टू शो दॅट यू ॲग्री अबाउट समथिंग. 2 व्यक्ती एकमेकांच्या हातात हात घेतात आणि शेक हँड घेतात आणि त्याला म्हणतात हॅलो. म्हणजे एकमेकांविषयी आपण आदर व्यक्त करतो, एकमेकांविषयी आपण नमस्कार ही भावना या ठिकाणी व्यक्त करत असतो. तर या भावना व्यक्त करण्यासाठी वर्ड वापरतात शेक हँड. त्यानंतर नेक्स्ट आहे बो. नेक्स्ट आहे बो म्हणजे टू मूव युअर हेड ऑर टॉप ऑफ युअर फॉरवर्ड बॉडी फॉरवर्ड ऑर डाऊनवर्ड ॲज अ साईन ऑफ रिस्पेक्ट. म्हणजेच बो ही एक अशी कृती आहे की आपण खाली वाकून समोरच्या विषयी आदर हा व्यक्त करतो, त्याला नमस्कार करतो आणि त्या ठिकाणी बो म्हणजे खाली वाकून समोरच्याला नमस्कार करणे. ही एक कृती या हावभावामधून व्यक्त होत असते. त्यानंतर नेक्स्ट आहे गेस्चर ऑर ॲक्शन दॅट हॅव अ स्पेसिफिक मिनिंग इन अ सर्टन रिझन. फर्स्ट आहे टचिंग फीट ऑफ अ पर्सन. आपण एखाद्या व्यक्तीच्या पायांचा
नमस्कार करतो. म्हणजेच आपण त्या ठिकाणी काय करतो, टू शो रिस्पेक्ट टू द एल्डरली ऑर अ रिस्पेक्टफुल पर्सन. आपण आपल्या घरातले जे मोठे व्यक्ती असतात, आजी आजोबा आईवडील यांचा नमस्कार करतो. म्हणजेच आपल्या मनात त्यांच्याविषयी एक आदर आहे, एक मान आहे हे व्यक्त करण्याची ही एक पद्धत आहे. त्यानंतर सेकंड आहे रबिंग चिक अँड अनदर पर्सन चिक्स फॉर शोईंग लव ऑर क्लोज रिलेशनशिप. प्रेम मैत्री हे नातं जपण्यासाठी व्यक्ती हे एकमेकांना रबिंग चिक अँड अनदर पर्सन चिक्स, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या गालावर गाल घासतो किंवा त्या व्यक्तीची त्या ठिकाणी गालावर गाल घासून त्या ठिकाणी प्रेम हे व्यक्त करत असतो. जसं आई ही आपल्या लेकराची पप्पी घेते त्या पद्धतीने हे प्रेम त्या गोष्टीमधून त्या कृतीमधून व्यक्त होतं. त्यानंतर नमस्ते और राम राम. यूज फॉर ग्रीटिंग समबडी ऑर टू से हॅलो. नमस्ते आणि राम राम हे दोनही वर्ड आपण दोन व्यक्ती एकमेकांसाठी आदर व्यक्त करतात त्यासाठी नमस्ते किंवा राम राम हे शब्द त्या ठिकाणी वापरण्यात येतात. तर अशा प्रकारे हे असे वर्ड आहे की हे आपण डेली या गोष्टी आपल्या डेली वर्किंगमध्ये रोजच्या दैनंदिन कामामध्ये या सर्व ॲक्शन्स या ठिकाणी आपण करत असतो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ॲक्शन्स या ठिकाणी पाहिल्या आणि त्या ॲक्शनमधून कोणकोणते हावभाव व्यक्त होतात हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेले आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.